जिजू ऑल द बेस्ट. काय म्हणताय सुहासराव? हा काही नाही, ते इन्व्हेस्टमेंटचं जरा चाललंय. आलोच. नाही नाही काका, हो काही नाही, सहजच. सहज ना? बाकी मग काय म्हणताय अजून? तुम्ही बोलायचं, आम्ही ऐकायचं. काय झालं? बस ना. काय उगाच आपलं असं काही नाही अरे, असं काय वाटतं तुला? माझ्याकडे काही काम? हा म्हणजे काही काम असेल तरच मी तुझ्याशी बोलतो का? काका उगाच गरीबाची चेष्टा करताय ना. गरीब? तुला माहिती आहे का, हा गरीब खूप हुशार आहे. आज बराच वेळ दिसतोय तुमच्याकडे. हा नाही नाही, म्हणजे असा खूप वेळ नाहीये माझ्याकडे, म्हणून मी इकडे तिकडे रेंगाळत बसण्यापेक्षा ना डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. हा हे आपलं सिटी आउटस्कर्टला एक फार्म हाऊस आहे ना. आहे? हो आहे. रामभाऊंनी ते काम माझ्यावर सोपवलंय. काय आहे, सगळी कामं मी करणार तर कसं ना, एक माणूस कसं ते लक्ष नाही देता येत ना, म्हणून मग मी ठरवलं कुठल्या तरी एखाद्या जबाबदार व्यक्तीशी बोलावं. करेक्ट. तुला जमेल का हे काम? हा नाही म्हणजे नसेल जमणार तर ठीक आहे, एवढं काय नाही काका. अहो असं कधी झालंय का की एखादी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे आणि मी ती पूर्णपणे पेलली नाही? हा असं कधी झालंच नाही ना. मी नेहमी कुठलीही जबाबदारी घेण्यासाठी तयारच असतो, एका पायावर. वा, म्हणजे तयार आहेस तू. उत्तम. चला मग काय करू आता आपण, संपदा, उर्मिला, मी आणि आम्ही तिकडे जाणारच आहे. म्हणजे आमचा प्लॅन ठरलाच होता. तुम्ही दोघेही चला. हा म्हणजे काय, आपण तिथे जाऊ, 2-3 दिवस राहू, जी काही कामं आहेत ती सगळी मार्गी लावू आणि मगच परत येऊ. त्यानंतर सगळं तुला सांभाळता येईल ना. काय? हो. मग मी कीर्तीला सांगतो आणि रेडी होतो. हा नाही, संपदा ऑलरेडी बोलतेय तिच्याशी. संपदा मला अजिबात फोर्स करू नकोस, मी कुठे येणार नाही. ताई प्लीज यार, ऐक ना यार माझं. गप्प बस म्हटलं ना. मी ना तुझ्याशी बोलणार नाही. नको बोलूस. अगदी काका हे काय बोलते? अरे ते फार्म हाऊस वर जायचंय कामासाठी, तेच बोलत असत. कामं तुम्ही करा, मी नाही येणार आहे.